मंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे नवीन अपडेट आले त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिली। त्यामध्ये नारी सेतू ॲप वापरून फॉर्म भरता येत होता, त्याऐवजी आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून नवीन पोर्टल लॉन्च केलेला आहे। ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतलं पोर्टल ladkibahin.maharashtra.government.in हे पोर्टल लॉन्च केल्यानंतरही त्या महिलांनी फॉर्म भरला नाही, त्या महिला आता पोर्टलवर जाऊन आपला फॉर्म स्वतः व अगदी सोप्या पद्धतीने व कमी वेळेत भरू शकता। पोर्टल लॉन्च झाल्यानंतर एकाच वेळी अनेक जण फॉर्म भरत असल्यानं पोर्टलवर लोड येत आहे, त्यामुळे एरर जास्त प्रमाणात येत आहे व खूप जणांचे माझा फॉर्म सबमिट झालेला आहे का नाही, आम्ही कसं चेक करायचं, आम्हाला कसं कळलं पाहिजे। तर या सर्वांची प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। सर्वप्रथम नवीन पोर्टल लॉन्च केलं, यामध्ये त्याचप्रमाणे अजून काही महिलांना असा सुद्धा प्रश्न पडत आहे की मी नारी सेतू ॲपवर मराठीत फॉर्म भरलेला आहे, तो माझा अर्ज पात्र होणार की अपात्र होणार, व तसेच काही निवडक महिलांच्या अकाउंटवर 1 रुपया तात्पुरत्या स्वरूपात टाकण्यात आलेला आहे, माझ्या का आलेला नाही असा सुद्धा प्रश्न पडत आहे। म्हणजेच फक्त त्याच महिलांना पैसे भेटणार का, मला नाही मिळणार का, या योजनेचा लाभ मी नाही घेऊ शकत का, असं गैरसमज निर्माण होत आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सध्या महाराष्ट्रामध्ये 1,80,00,000 अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये प्राप्त झालेले आहे व काही निवडक महिलांच्या अकाउंटवर 1 रुपया सुद्धा टाकण्यात आलेला आहे, असे अदिती तटकरे बालविकास अधिकारी यांनी आपल्याला सांगितले की ही फक्त प्रायोगिक तत्वावर काही तांत्रिक अडचणी तर नाहीत ना, ही चेक करण्यासाठी काही महिलांच्या अकाउंटवर 1 रुपया टाकण्यात आलेला आहे, असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। नमस्कार, मी अदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 रुपया जमा करत आहोत। जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे। अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका। धन्यवाद। अर्ज सबमिट झाल्यानंतर जर अर्जासमोर इन पेंडिंग टू सबमिटेड असा पर्याय दिसत असेल तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही। याचा अर्थ असा नाही की तुमचा अर्ज नामंजूर झालेला आहे, फक्त एवढ्यासाठी सरकार वेळ घेत आहे की तुम्ही जे अर्ज केलेला आहे त्यामध्ये जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहे ते योग्य आहे की नाही याची पूर्ण छाननी करण्यासाठी वरिष्ठाकडे पाठवल्या जात आहे। मग त्यानंतर आपण स्टेटस कसं चेक करायचं, फॉर्म भरल्यानंतर तुमचं अर्जाचं स्टेटस म्हणजे पात्र आहे की अपात्र हे चेक करण्यासाठी स्क्रीनवर अशा प्रकारचं आयकॉन दिसेल, त्यामध्ये तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डन हे दिसत असेल। याच्या उजव्या बाजूला हे आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज पात्र झालेला आहे का नाही किंवा पेंडिंग प्रोसेसमध्ये आहे हे तुम्हाला या बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे मेन्शन केलेलं असेल ते तुम्ही पाहू शकता। आणि यापुढे SMS व्हेरिफिकेशन डन हा पर्याय जर तुम्हाला दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे। सर्वात शेवटी म्हणजे एडिट फॉर्म, म्हणजे जर तुमच्या अर्जामध्ये काही चुका झालेल्या असतील परत त्या चुका टाळण्यासाठी एडिट फॉर्मवर क्लिक करून तुम्ही तुमच्या काही नावामध्ये किंवा आधार क्रमांकामध्ये जर चूक झालेली असेल तर परत फॉर्म एडिट करून भरू शकता। अशा पद्धतीने फॉर्माचं स्टेटस, फॉर्म एडिट करणं, SMS व्हेरिफिकेशन डन या कमांडची आपण माहिती पाहिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सुरुवातीला नारी सेतू ॲप खूप जणांनी मराठीत फॉर्म भरले, पण हे फॉर्म पात्र होणार का अपात्र असा सुद्धा प्रश्न होता, तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही। प्रत्येक मराठीमध्ये जरी फॉर्म असेल
तरी तुमचा फॉर्म पात्र होणार आहे, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कधीपर्यंत येणार आहे हा सर्वात मोठा प्रश्न. तर सर्वांना आनंदाची गोष्ट म्हणजे 17 ऑगस्ट 2024 रक्षाबंधनाच्या निमित्तानं जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सरकारने सांगले आहे. पात्र झालेले व काही जणांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया आल्या त्यांना निश्चितचपणे या योजनेचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये दिसतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही छोटे छोटे जे गैरसमज होते त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिली. याबद्दल कोणाला काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता.